आरपीआई जिला अध्यक्ष नाना साहेब बागुल के जन्मदिन के अवसर पर उल्लासनगर 3 डॉक्टर अंबेडकर नगर के चोपड़ा कोर्ट स्थित कार्यालय में खाद्य सामग्री वितरित की गई तथा केक काटकर उत्साह के साथ जन्मदिन मनाया गया। इस अवसर पर विधायक कुमार आयलानी, माजी सभा नेता राजेश वढ़ारिया, भाजपा नेता प्रदीप रामचंदानी, अमित वाधवा, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उप प्रमुख अरुण आशान, संदीप भाव गायकवाड़, पंडित भाव निकम, आरपीआई पार्टी के कार्यकर्ता, महिलाएं तथा स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आज आरपीआई के अध्यक्ष है और हमारे भाई नाना बागुल जी का आज जन्मदिन है। मैं मेरे तरफ से, मेरे परिवार के तरफ से, पूरे उल्लासनगर के तरफ से लाख लाख करोड़ करोड़ बधाइयां देता हूं। तालियां बजा के इनका स्वागत कीजिए जो उल्लासनगर के लिए। मुझे याद है वो दिन जब ये चौक सुना सुना लगता था, जब से नाना बागुल जी यहाँ पे चौक पे आके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का स्टेचू बनाया, मुझे बेहद खुशी हो रही है कि जब भी यहाँ से जाता हूँ तो यहाँ पे चहल पहल दिखती है। और इनका विकास करने के लिए हमें पूरे शहर में इन्होंने जो झोपड़पट्टी इलाके हैं, बैरिक्स है, प्लाट्स है, हर चीज में इन्होंने, हर जगह पे इन्होंने मदद की है और सरकार में आवाज उठाने के लिए हमेशा हमारे साथ में रहते हैं। ऐसे भाई का आज जन्मदिन है, मैं उनको कोटि कोटि नमन करता हूँ। और आने वाले इस साल में जो चुनाव होने हैं, वापस से नाना बागुल जी एक बड़ी ओहदे पे आके इस उल्लासनगर में काम करेंगे, ऐसा मुझे पूरी आशा है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आमचे मित्र आरपीआयचे नेते श्री नाना बागुल यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्याकडनं या उल्हासनगर शहराचे नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनते। आरपीआई आठवले गट के अध्यक्ष नाना बागुल जी का जन्मदिन है, जिसके लिए आप सब उनको अपनी शुभकामनाएं देने के लिए पधारे हैं। हम भी उसी के लिए पधारे हैं। नाना जी का जो खंबीर नेतृत्व है, जिसके वजह से आज हमेशा वो गौर गरीबों की सहायता करने के लिए आगे खड़े रहते हैं। किसी के ऊपर भी जुल्म हो तो वो हमेशा उसके साथ में किसी भी हद तक जाने को तैयार रहते हैं। ऐसे उनकी जो छवि है, तो उनको मैं आगे आने वाले महानगर पालिका के चुनाव में एक अच्छी पोजीशन पे महानगर पालिका में देखता हूं और आगे आने वाले समय में हम मिलकर साथ में काम करेंगे, ऐसी इच्छा रखता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम। बीजेपीने ज्या पद्धतीने रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय, सेनेच्या वतीने तूच एकटा नेता इथे, त्याच्यामुळे तू सुद्धा इथं जाहीर करावा अशी तुला आग्रहाची विनंती। आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे। आमच्या आदरणीय नाना यांचा आज वाढदिवस आहे। नाना मोठ्या मनाचे आहेत। नाना नेहमी लोकांना देण्याचं काम करतात। मी पण आज वाढलो, इथपर्यंत आलो ते पण नानांमुळे, कारण नानांसारखी ताकद होती त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो। महायुतीच्या वतीने वरिष्ठ पातळीला आता नाना आहेत, त्यांच्या जोडीला आम्ही पण आहोत, परंतु हा निर्णय सगळ्या नेत्यांचा आहे आणि घटक पक्षातला एक नेता बोलल्यानंतर दुसरा पक्ष बोलत नाही, परंतु आम्ही त्यांच्याबरोबर सतत कायम असू आणि आम्ही त्यांच्या बरोबरीने या उल्हासनगरमध्ये असू एवढंच सांगतो आणि नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आज ह्या व्यासपीठावर
माझे दादा म्हणजे माझे भाऊ जेव्हा मला माईक देता वेळी आपले उद्घोषक हिंदीमध्ये म्हणत होते, यांना वाटलं तर फक्त हिंदीत बोलणार आहे, पण तसं नाही आहे. दादांनी मराठी शिकवली आहे, खूप चांगली शिकवली आहे. आज यांचा वाढदिवस आहे म्हणजे मनात आनंद आहे, स्फूर्त आनंद आहे. माझ्या या भाऊला यांच्या आयुष्यात यांची उदंड आयु होणार आणि लोकांच्या दुःख आणि सुखामध्ये प्रत्येक वेळी लोकांची सेवा करत राहणार हीच ईश्वरद्वारे प्रार्थना करतो की ह्याला एक चांगला आयुष्य लाभो, जेणेकरून ही जी आलेली आज एवढी गर्दी आहे या सर्वांच्या गोरगरिबांचा काम हे सतत करणार आणि लोकांचे मन जिंकणार. आमदार काय, खासदार काय, मंत्री काय, सगळं काही आहे. फक्त आमदार खूप लहान गोष्ट आहे. आमचे तसंच आमदार आहे भाऊ, कुठे उभे राहिले तर आमदार पेक्षा कमी नाही आहे. लोकांचे मनाचे आमदार आहे. खूप खूप धन्यवाद. ठाणे प्रदेशचे अध्यक्ष तसेच पॅन्थरच्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात वयोवृद्ध असे आमचे आदरणीय नेते अण्णासाहेब रोकडे. अण्णांसाठी पण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अण्णांसाठी अण्णा शुभेच्छा देतील. आज नाना बाबुलांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवलेंचा मला फोन आला, अण्णा तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये